कळवण. पत्नीचा खून करून संशयित फरार पतीला कळवण पोलिसांनी ठोकल्या बेड्या. तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील या गावातून मध्यरात्री घेतली ताब्यात कळवण पोलिसांची दमदार कामगिरी. कळवण तालुक्यासह नाशिक जिल्ह्याला हादरवून सोडणाऱ्या मानूर येथील पत्नीच्या खून प्रकरणातील संशयित आरोपी विलास गायकवाड याला कळवण पोलिसांनी मध्यरात्री तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील देवडी कराड येथून ताब्यात घेतले. कौटुंबिक वादातून पत्नीचा खून केल्यानंतर संशयित पती फरार झाला होता. घटनेनंतर अवघ्या काही तासात कळवण पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत संशयिताला ताब्यात घेतल्याने पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे. कळवण शहराजवळील मानूर येथे सोमवारी पहाटे सुमारे 3 वाजेच्या सुमारास कौटुंबिक वादातून पत्नीचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली. घटनेनंतर संशयित पती विलास गायकवाड फरार झाला होता. या घटनेची माहिती मिळताच कळवण पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल केला आणि फरार संशयिताचा शोध सुरू केला. संशयित आरोपीबाबत सुरुवातीला ठोस धागेदोरे उपलब्ध नसतानाही पोलिसांनी बुद्धी कौशल्य आणि तपासातील विविध तांत्रिक बाबींचा वापर करत शोध मोहीम राबविली. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील देवडी कराड परिसरात शोध घेतला. मध्यरात्रीच्या सुमारास पोलिसांनी कारवाई करत संशयित विलास गायकवाड याला ताब्यात घेतले. ही कारवाई कळवण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंभेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. त्यांच्या सूचनेनुसार पोलिसांचे पथक तयार करण्यात आले. या पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहिदास ठोंबरे, पोलीस हवालदार मनसाराम बागुल, निलेश शेवाळे, पंकज शेवाळे, पोपट महाले, अनिल बहिरम, देवेंद्र हिरे, संतोष गवडी आणि तुषार देवरे यांचा समावेश होता. दरम्यान ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीला आज न्यायालयात हजर करण्यात येणार असून त्यानंतर पुढील तपास कळवण पोलीस करणार आहेत. या प्रकरणामागील नेमके कारण, हत्येची परिस्थिती आणि इतर बाबींचा तपास सुरू आहे. कार्यकारी संपादक पुंजाराम खांडवी.